Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Crop Science Standard 12, Paper First, Unit number 2nd, Fiber Crop. In fiber crop, in our syllabus, cultivation of cotton. Cultivation of cotton. In previous lecture, explain the botanical name, family, origin, and then types of species of cotton, type of cotton, Deshi cotton, American cotton, then varieties, then characteristic of H4 variety. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लेक्चर नंबर 1 मध्ये कल्टिवेशन ऑफ कॉटन क्रॉप सुरू केलं होतं. त्यामध्ये आपण बघितलं बॉटॅनिकल नेम, फॅमिली आणि ओरिजिन. तर ओरिजिन हे टाईप ऑफ कॉटनवर आहे. मग आपण टाईप ऑफ कॉटन बघितलं, देशी कॉटन, अमेरिकन कॉटन. नंतर आपण त्याचे व्हेरायटीज बघितल्या. देशी कॉटनच्या कोणत्या व्हेरायटी, अमेरिकन कॉटन कोणते आहेत, हायब्रिड व्हेरायटी कोणते आहेत, बीटी कॉटन कोणते आहेत. नंतर H4 कॉटनचं कॅरेक्टर सुद्धा बघितलं आपण. तर लेक्चर नंबर 2 मध्ये म्हणजेच आज आपण बघत आहोत कॉटन रिसर्च स्टेशन. कॉटन रिसर्च स्टेशन. There are 3 cotton research stations are located in Maharashtra in different 3 region. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कापूस संशोधन केंद्र 3 ठिकाणी आहे. ते आहे मराठवाडा रिजनसाठी नांदेड आणि परभणी. तर नांदेड आणि परभणी या संशोधन केंद्रामध्ये बऱ्याच जाती तयार करण्यात आलेले आहेत आणि ते फारच पॉप्युलर झालेले आहेत. जसं की नांदेड रिसर्च स्टेशनमध्ये NHH44 ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणत होतो नांदेड 44. तर हे फारच पॉप्युलर झालेली जात होती कापसाची आणि भरघोस उत्पादन देणारी. परभणी विद्यापीठाने भरपूर अशा जाती तयार केलेल्या आहेत कापसाच्या. त्याचबरोबर विदर्भामध्ये अकोला आणि अचलपूर. तर अकोलामध्ये अशा भरपूर व्हेरायटी तयार केलेल्या आहेत. देशी कॉटनचे आहेत, अमेरिकन कॉटनचे आहेत, हायब्रिड व्हेरायटी आहेत, हायब्रिड PKV1, हायब्रिड PKV2, हायब्रिड 4, 5 अशा व्हेरायटी आहेत. तर अकोला हे सुद्धा नवीन जाती तयार करण्यामध्ये अग्रेसर आहेत. त्याचबरोबर अचलपूर हे विदर्भा रिजनसाठी अचलपूर हे कापूस संशोधन केंद्र आहे. नंतर तिसरं जे आहे डेक्कन रिजन, धुळे डिस्ट्रिक्ट आहे ना, धुळेमध्ये आहे. डेक्कन रिजनमध्ये खानदेश, धुळे जे आपण म्हणतो जळगाव, त्यासाठी डेक्कन रिजनमध्ये धुळे येथे कापूस संशोधन केंद्र आहे. आणि यामध्ये नांदेड इज अ मेन कॉटन रिसर्च स्टेशन इन महाराष्ट्र. तर एकूण 3 रिजनमध्ये आपलं नांदेड जिल्हा म्हणजे नांदेडमध्ये जे संशोधन केंद्र आहे हे महाराष्ट्राचं मेन रिसर्च स्टेशन मानलं जातं. आणि याची जमीन आपण नांदेडला जात असताना डाव्या हातावर रेल्वे स्टेशन इथं देगलूर नाक्यापासनं रेल्वे स्टेशनपर्यंत सगळी जमीन ही संशोधन केंद्रासाठी आहे. तर तिथं कापूस संशोधन केंद्र बोर्ड लावलेला आहे. तर कधी असं नांदेड जाणं झालं तर ते कापूस संशोधन केंद्र आहे तिथं. तर नेक्स्ट बघूया आपण इकॉलॉजी. इन इकॉलॉजी क्लायमेट अँड सॉईल. तर इकॉलॉजी विचारलं तर क्लायमेट अँड सॉईल दोन्ही लिहावं लागेल. जेव्हा क्लायमेट म्हणून विचारलं तर तेव्हा क्लायमेटच लिहायचं आपण. तर कापूस हे क्रॉप जे आहे हे आपलं बोर्ड एक्झामसाठी 8 मार्कासाठी क्वेश्चन नंबर 5 मध्ये किंवा क्वेश्चन नंबर 4 मध्ये 4 मार्कासाठी किंवा 2 शॉर्ट नोट्स तरी असतात. असं हे मेजर क्रॉप आहे. कसं आहे, मेजर क्रॉप आहे. तर बघूया क्लायमेट.
Cotton is a tropical crop, but it can be grown in subtropical region. तसं कापूस उष्णकटिबंधातील पीक आहे, परंतु आपण समशीतोष्ण कटिबंधामध्ये घेतो. कॉटन फेवर वॉर्म क्लायमेट. तर कापसाला वॉर्म क्लायमेट असणं गरजेचं आहे, दमट वातावरण असणं आवश्यक आहे. ऑप्टिमम टेम्परेचर फॉर जर्मिनेशन इज 32 to 34 डिग्री सेल्सिअस. तर कापसाचं बी वापण्यासाठी, जर्मिनेशन होण्यासाठी 32 ते 34 डिग्री सेल्सिअस दरम्यान तापमान असणं आवश्यक आहे. फॉर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ॲट 21 to 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. तर जेव्हा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होण्यासाठी 21 ते 27 डिग्री सेल्सिअस तापमान असणं गरजेचं आहे. जर्मिनेशनसाठी 32 ते 34 आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी 21 ते 37 डिग्री सेल्सिअस असणं आवश्यक आहे, तरच कापसाचं पीक चांगलं उत्पादन मिळतं. फॉर फ्रुटिंग अँड बॉल डेव्हलपमेंट स्टेज 27 to 31 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इज रिक्वायर्ड. तर जेव्हा फळधारणेसाठी, जेव्हा बोंड लागण्यासाठी तापमान किती आवश्यक आहे? 27 ते 31 डिग्री सेल्सिअस दरम्यान असणं आवश्यक आहे. देशी कॉटन कॅन टॉलरेट हायर टेम्परेचर. तर आपलं देशी कॉटन जे आहे, हे देशी कॉटन जास्त तापमानाला तग धरणार आहे. जास्त तापमानाला तग धरतं, चांगलं जगू शकतं. इट डज नॉट टॉलरेट कंटिन्युअस रेन ऑर लॉंग ड्राय स्पेल. तर कापसाचा एक गुणधर्म असा आहे की जास्त पाणी आणि कमी पाण्याला बळी पडणारं पीक आहे. फारच सेन्सिटिव्ह आहे, फार सेन्सिटिव्ह आहे इन बोथ कंडिशन, हाय रेनफॉल अँड लो रेनफॉल. जास्त पाणी सहन होत नाही आणि कमी पाणी सहन होत नाही. जास्त पाणी सुरू राहिलं तर सुद्धा पात्या गळून जातात, आणि पाणी जर येत नसेल, ओलावा कमी पडत असेल, अशा वेळेसही पूर्ण पात्या गळून जातात. तर हा कापसाचं फारच नुकसान होतं. रेनफेड कॉटन रिक्वायर्स 500 to 1200 मिलीमीटर रेनफॉल. तर कापसाला पर्जन्यमान जे आहे 500 ते 1200 मिलीमीटर असणं गरजेचं आहे कोरडवाहूसाठी. 500 मिलीमीटर सुद्धा पर्जन्यमान जर व्यवस्थित होल ग्रोथ पिरियडमध्ये पाऊस येत राहिलं तरी सफिशियंट आहे. तर म्हणून आपण 500 ते 1200 मिलीमीटर असं म्हणतो. क्लाउडी अँड फ्रोस्ट वेदर कंडिशन्स आर हार्मफुल. ढगाळ वातावरण आणि धुके, गारपीट या पिकाला हानिकारक आहे. असं वातावरण हार्मफुल असतं. क्लिअर वेदर असायला पाहिजे कापसासाठी. थोडी ढगाळ वातावरण असेल आणि धुके पडत असतील तर फुलं, पात्या गळून जातात, त्याला आपण दुहारी आली असं म्हणतो. तर ती कंडिशन नसायला पाहिजे. फ्री फ्रॉम क्लिअर वेदर असणं आवश्यक आहे. नेक्स्ट बघूया आपण सॉइल. इट कॅन बी ग्रोन ऑन व्हेरियस टाईप ऑफ सॉइल. तर कापूस हे पीक असं आहे की कोणत्याही जमिनीमध्ये येणार आहे. बट इन महाराष्ट्र स्टेट ब्लॅक सॉइल्स आर मोस्ट सुटेबल. तर महाराष्ट्र राज्यामध्ये ब्लॅक कॉटन सॉइल म्हणजे काळी मातीची जमीन कापूस पिकासाठी फारच योग्य आहे. राजस्थान सँडी सॉइल्स आर मोस्ट सुटेबल. राजस्थानसाठी सँडी सॉइल फार योग्य आहे. इन आसाम रेड लोम सॉइल्स आर मोस्ट सुटेबल. आसामसाठी रेड लोम सॉइल आवश्यक आहे. इन महाराष्ट्र इट इज ग्रोन ॲज अ रेनफेड क्रॉप. इन महाराष्ट्र इट इज ग्रोन ॲज अ रेनफेड क्रॉप. तर महाराष्ट्रामध्ये शक्यतो आपण कोरडवाहू घेतो. इट शुड बी वेल ड्रेन
विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. उत्तम निचरा होणारी, काही प्रमाणामध्ये पाणी धरणारी जमीन योग्य ठरते कापसासाठी. द वॉटर लॉगिंग कंडिशन इज हार्मफुल फॉर धिस क्रॉप. तर पाणी धरणारी जमीन पिकासाठी घातक ठरते. तर पात्या फुलं गळून जातात. तर आपल्याला उत्तम निचरा होणारी जमीन फारच योग्य असते कापसासाठी. देन लँड शुड बी वेल ड्रेन, फर्टाईल अँड डीप ब्लॅक. तर उत्तम निचरा होणारी आणि भारी असणारी जमीन म्हणजे फर्टाईल सुपीक असलेली जमीन आणि थोडं काळ्या मातीची जमीन, खोल काळ्या मातीची जमीन कापसासाठी फारच योग्य असतं. आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये खानदेश रिजनमध्ये म्हणजे जळगाव, खानदेश, धुळे हा जो डेक्कन रिजन आहे हे कापसासाठी फारच उपयुक्त जमीन आहे. बनानासाठी, केळीसाठी आणि कापसासाठी. तर सगळ्यात जास्त उत्पादन त्या जमिनीमध्ये मिळतं, केळीचे उत्पादन आणि कापसाचे. इट शुड बी फ्री फ्रॉम व्हॉलंटर प्लांट, है ना. आपण कापूस घेतलेलं जे पीक आहे फ्री फ्रॉम कॅम्पिंगन और कॅम्पिंगन शुड बी डन. तर अगोदरचं पीक तेच ते घ्यायला नको. काय होतं, जर कापूसच अगोदर असेल तर तेव्हा जास्तीत जास्त काय होणार, रोगराईचा प्रादुर्भाव होणार, कीटकाचा प्रादुर्भाव होणार. जर असं असेल तर आपण क्लीनअप कॅम्पेंगन करायला पाहिजे. म्हणजे सगळं जे काही त्याचे पानं, त्याचे खुरकुटे असतात कापसाचे अगोदरच्या पिकाचे, ते सगळं काय करायला पाहिजे, आपण झाडून घ्यायला पाहिजे, जाळून टाकायला पाहिजे. देन अवेलेबल ऑफ इरिगेशन फॅसिलिटी इन केस ऑफ स्ट्रेस ऑफ मॉइश्चर. देन सॉइल शुड बी फ्री फ्रॉम सॉइल बॉर्न डिसीजेस. तर जमिनीमध्ये रोगराई नसायला पाहिजे अशी जमीन असायला पाहिजे कापूस या पिकासाठी. द सब सरफेस सॉइल शुड नॉट बी हार्ड, फ्री फ्रॉम लेअर ऑफ कार्बोनेट. तर कापसासाठी जे सब सरफेस लेअर आहे ते हार्ड नसायला पाहिजे आणि फ्री फ्रॉम लेअर ऑफ कार्बोनेट असणं आवश्यक आहे. नेक्स्ट, लँड प्रिपरेशन. द लँड इज prepared by giving one deep plowing after harvesting of previous crop to turn the soil. तर पूर्व मशागत ज्याला आपण प्री टिलेज ऑपरेशन असे विचारतात 2 मार्कासाठी, किंवा लँड प्रिपरेशन. अशा वेळेस आपण द लँड इज प्रिपेअर्ड बाय गिविंग वन डीप प्लोईंग आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ प्रिव्हियस क्रॉप टू टर्न द सॉइल. तर खालची माती वर करणं गरजेचं आहे. यासाठी खोल नांगरणी करून घेणं गरजेचं आहे. कापूस हे पीक खोल मुळाचं पीक आहे, जास्त दिवसाचं पीक आहे, यासाठी चांगली मशागत करणं गरजेचं आहे. देन लँड इज अलाउड टू ड्राय फॉर 1 to 2 months टू किल द हार्मफुल बॅक्टेरिया. आपण नांगरणी केल्यानंतर ती जमीन 1-2 महिने त्याला उन्हामध्ये तपू द्यायला पाहिजे, की जे काही जमिनीमध्ये असणारे हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम जे आहेत त्याचं नायनाट होणार. काय होणार, त्याचं नायनाट होणार. म्हणून आपण एंडिंग ऑफ मार्च टू फर्स्ट वीक ऑफ एप्रिल महिन्यामध्ये आपण नांगरणी करून टाकायला पाहिजे. देन आफ्टर 2 to 3 क्रॉस वाईज हॅरोईंग आर गिवन टू गेट फाईन टिल. त्यानंतर आपण 2-3 कुळोच्या पाड्या द्यायला पाहिजे. जोपर्यंत जमीन व्यवस्थित तयार होत नाही तोपर्यंत आपण हे 2-3 वेळेस कुळोच्या पाड्या द्यायला पाहिजे. या पद्धतीनं खोल नांगरणी करून घ्यायला पाहिजे. नांगरणी झाल्यानंतर आपण ढेकळे जर असेल तर ढेकळी फोडणी यंत्राच्या साहाय्याने असे ढेकळे फोडणी करून घ्यायला पाहिजे. क्लॉड क्रशर असं म्हणतो आपण, त्याच्या साहाय्याने ढेकळे फोडणी करून घ्यायला पाहिजे. त्यानंतर आपण एकतर रोटरच्या साहाय्याने व्यवस्थित जमीन आणखीन आपल्याला भुसभुशीत करता येते. जे काही काडी कचरा असेल ते बारीक करता येतं. त्या रोटरच्या साहाय्याने आपल्याला जमीन व्यवस्थित करता येते. देन कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द प्रिव्हियस क्रॉप स्टबल्स अँड क्लिननेस ऑफ द लँड. तर अगोदरच्या पिकाचा जे काही अवशेष असेल ते सगळं जमा करून कंपोस्ट तयार करायला पाहिजे किंवा जाळून टाकायला पाहिजे. क्रश द क्लॉड्स बाय क्लॉड क्रशर. या अगोदर आपण क्लॉड क्रशर दाखविलं. ढेकळे फोडणी यंत्राच्या साहाय्याने ढेकळे फोडणी करून घ्यायला पाहिजे. देन आपला FYM, आपला
FYM, then 25 to 30 tons of FYM per hectare at the time of land preparation before last harrowing. तर शेवटच्या कुडूनच्या अगोदर आपण 25 ते 30 टन एवढं शेणखत टाकायला पाहिजे, तर व्यवस्थित कापसाचं उत्पादन मिळणार. तर हे जमीन व्यवस्थित तयार झाल्यानंतर जर आपल्याला इरिगेटेड लागवड करायचं असेल तर रिजेस अँड फरोज आर प्रेपर ॲट 75 to 100 सेंटीमीटर इन लाईट सॉईल अँड देन 100 to 120 सेंटीमीटर हेवी सॉईल. त्या पद्धतीनं आपण दांड तयार करून घ्यायला पाहिजे. जर आपल्याला ओलिताचं पीक घ्यायचं आहे, प्री मान्सूनमध्ये लागवड करायचं असेल तर खान्देश, जळगाव इथं मार्च एंडिंगमध्येच लागवड केली जाते. मराठवाड्यामध्ये 15 एप्रिल ते 30 एप्रिल आणि विदर्भामध्ये तर लास्ट वीक ऑफ मे असं लागवडीचं वेळ असतं इरिगेटेड कापसासाठी. त्यासाठी अगोदर आपण या पद्धतीनं रिजेस अँड फरो ओपन करायला पाहिजे. तर रिज टू रिज आपलं डिस्टन्स जे आहे ते जमिनीवर, हलकी जमीन असेल तर 90-100 सेंटीमीटर, भारी असेल तर 100 ते 120 सेंटीमीटर 2 रीजमधलं अंतर ठेवायला पाहिजे आणि असे दांड तयार करायला पाहिजे. दांड तयार केल्यानंतर आपण ड्रिप आच्छादन करायला पाहिजे, सिंगल नळी किंवा 2 नळ्या जसं आपल्याला वाटलं त्या पद्धतीनं. आणि नंतर पाणी सोडल्यानंतर जिथं जिथं हे ड्रिपचं पाणी ड्रॉप होणार तिथंच आपण बी लागवड करायला पाहिजे. तर बघा व्यवस्थित इरिगेटेडमध्ये कापूस येणार. कापसाचं एक वैशिष्ट्य आहे बाळांनो, जेवढं लवकर कापूस लागवड करणार आपण तेवढं त्याची व्हिजिटिव्ह ग्रोथ चांगली होणार आणि उत्पादनही भरघोस मिळणार. जेवढं लेट कापसाची लागवड होत राहणार तर उत्पादन कमी होणार. यासाठी खानदेश अग्रेसर आहे उत्पादनाच्या बाबतीत. तर या पद्धतीने त्यांनी ड्रिप इरिगेशनचा वापर करून कापसाची लागवड करतात. तसंच विदर्भामध्ये आता हे सुरू झालेलं आहे. तर विदर्भामध्ये 15 मेपासनं या पद्धतीनं हे लागवड केली जाते. 1-2 पाण्याच्या पाळ्या दिलं की पावसाळा सुरू होतं, तर तोपर्यंत वापून निघतं. 1-1 फीट त्याची उंची वाढते आणि नंतर हे ड्रिप काढून घेतात आणि अंतर्मशागतीचे कामं करतात. तर हे इरिगेटेडसाठी. नेक्स्ट, सीड ट्रीटमेंट. इन कॉटन क्रॉप व्हेरियस सीड ट्रीटमेंट शुड बी डन फॉर व्हेरियस ऑब्जेक्ट. वेगळ्या बीज प्रक्रिया केली जाते वेगळ्या उद्देशासाठी. पहिलं वॉटर सोकिंग ट्रीटमेंट. वॉटर सोकिंग ट्रीटमेंट म्हणजे पाण्यामध्ये भिजू घालणे. द सीड्स आर सोक्ड इन वॉटर फॉर 4 to 6 hours बिफोर सोईंग. दिस ट्रीटमेंट इज गिवन टू इम्प्रूव्ह द जर्मिनेशन ऑफ सीड अँड सेपरेशन ऑफ हेल्दी सीड्स. तर पेरणी करण्या अगोदर कापसाची जी सरकी आहे, बियाणं आहे, हे पाण्यामध्ये भिजू घालायला पाहिजे 4 ते 6 तास अगोदर. आणि ते स्वेलन झालेलं बियाणं व्यवस्थित लागवड करायला पाहिजे. यामुळं काय होणार, लवकर उगवण होणार आणि उगवण शक्ती वाढणार. त्यामुळं हेल्दी सीड सिलेक्ट होणार आणि जे हलकं बियाणं आहे, डॅमेज बियाणं आहे ते वर तरंगणार. ते काढून टाकायचं, डिस्ट्रॉ करायचं. म्हणजे जे जर्मिनेट होत नाही, हलकं आहे, पाणी ॲब्सॉर्ब केलं नाही त्यांनी, असं बियाणं वापणार नाही आहे. तर हे पाण्यामध्ये बियाणं बुडवल्यामुळं जे लाईट वेट आहे, डॅमेज आहे ते वर तरंगणार आणि जे हेल्दी आहे, टपोर आहे ते पाणी ॲब्सॉर्ब केल्यामुळं खाली जाऊन बसणार तळाला. तर या पद्धतीनं आपल्याला निवडणी करता येते. हे पाण्यामध्ये भिजू घालून नंतर हे बियाणं या पद्धतीनं काढलं जातं. नेक्स्ट वॉटर सोकिंग ट्रीटमेंट संपली. काऊ डंग स्लरी ट्रीटमेंट. द कॉटन सीड्स आर रब्ड विथ काऊ डंग स्लरी अँड ड्राईड इन शेड बिफोर सोईंग. तर जे सरकी अगोदर जे जनावराला खाण्यासाठी आपण सरकी लावत होतो तेच अगोदर पेरणीसाठी वापरायचे. आता जनावराला जे आपण खायला ठेवतो सरकी, त्याला काय असतात, फज असतात है ना, आणि एकमेकामध्ये काय असतं ते अटॅच असते. तर ते बियाणं लागवड करते वेळेस आपल्याला भारी जातं, कारण एक बी आपल्याला निवडावं लागतं किंवा पेरणी करण्यासाठी ते बी खाली पडत नाही. त्यासाठी अगोदर काय करायचे, शेण आणि मातीचं याचं कालो तयार करायचे आणि जे आपली सरकी आहे पांढरी त्या सरकीवर शिंपडायचे आणि ग्राउंडवर घासायचे.
घासल्यानंतर काय व्हायचं, प्रत्येक बियाचं जे फज आहे ते त्याच बियाला चिटकून राहायचं, म्हणजे एकमेकापासनं बी वेगळे व्हायचे. आणि वाढल्यानंतर थोडा त्याला सावलीमध्ये वाढल्यानंतर लगेच पेरणी करायचं, तर व्यवस्थित पेरणी होते, म्हणजे पेरणीमध्ये अडथळा निर्माण होत नाही. तर ही जुनी पद्धत आहे. ड्यू टू दिस ट्रीटमेंट द फज अराउंड द सीड इज रिमूव्ह, किंवा एकमेकाला काय होतात ते अटॅच होतात. दिस ट्रीटमेंट इज गिवन फॉर इझी अँड कन्व्हिनियंट स्विंग. पेरणी सोपं होण्यासाठी आपण ही सीड ट्रीटमेंट केली. या अगोदरची सीड ट्रीटमेंट कशासाठी केली आपण, वॉटर सोकिंग अर्ली जर्मिनेशनसाठी. हे फॉर इझी स्विंग, पेरणी सोपी होण्यासाठी. नेक्स्ट H2SO4 ट्रीटमेंट, सल्फ्युरिक ॲसिड ट्रीटमेंट. द कॉटन सीड्स आर ट्रीटेड विथ सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. तर आता रिसेंटमध्ये कापसाच्या बियाला जी ट्रीटमेंट केली जाते ते सल्फ्युरिक ॲसिड ट्रीटमेंट केली जाते. आणि त्यामुळं ड्यू टू धिस द फज लिंट अराउंड द सीड इज रिमूव्ह. तर वरचं जे फज आहे ते पूर्ण काय होतं, जळून जातं H2SO4. आणि व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशननं ते ट्रीटमेंट केली जाते. जास्ती कॉन्सन्ट्रेशन होऊ नये, आता पूर्ण बी जळून जायचं, यासाठी फक्त वरचं जाळण्यासाठी ती ट्रीटमेंट केली जाते. इट इज नोन ॲज ॲसिड डिलिंटिंग बिकॉज लिंट इज रिमूव्ह बाय युझिंग ॲसिड. त्यालाच ॲसिड डिलिंटिंग असं म्हणतात, कारण वरचं जे लिंट आहे ते जळून जातं, रिमूव्ह होतं. दिस ट्रीटमेंट इज गिवन फॉर इझी अँड कन्व्हिनियंट स्विंग. हे सुद्धा पेरणी सोपी होण्यासाठी. आणि जे आपण कृषी केंद्रामधून कापसाचं बियाणं आणतो ते म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड ट्रीटमेंट केलेलं असतं ऑलरेडी. आपल्याला घरी करायची गरज नाही, कारण पूर्ण ते चोपडं बियाणं असतं, चाटी बियाणं असं म्हणतात आहे की नाही, पूर्ण चोपडं बियाणं असतं, गुळगुळीत असतं या तर ह्या पद्धतीनं H2SO4 सीड ट्रीटमेंट हे सल्फ्युरिक ॲसिड टाकत आहेत आणि व्यवस्थित हे फिरवल्यानंतर वरचं जे आहे बियाचं वरचं जे फज हे ना, फज आहे की नाही पांढरं, हे फज काय होतं, जळून जातं. आणि या पद्धतीनं त्याची सीड ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्याला बियाणं असं तयार होतं. हे विदाऊट सीड ट्रीटमेंट केलेलं. अगोदर असं बियाणं असतं आणि त्याला H2SO4 ट्रीटमेंट केलं, सल्फ्युरिक ॲसिड ट्रीटमेंट दिल्यानंतर याचं वरचं पूर्ण जळून जातं आणि हे बी गुळगुळीत राहतं आणि सेपरेट होतं एकमेकापासून. हे गुंतलेलं असतं, फज असल्यामुळं गुंतलेलं असतं. तर अगोदर हे सल्फ्युरिक ॲसिड वगैरे माहीत नव्हतं, म्हणून कावडंग सलरी ट्रीटमेंट करायचे हे ना, शेण आणि मातीचा कालव तयार करून याच्यावर शिंपडायचे आणि ग्राउंडवर घासायचे. घासल्यानंतर थोडं वाळू द्यायचं, तर प्रत्येक फज जे आहे बियाचं आपापल्या बियाला गुंडाळायचं ते ओलं असल्यामुळं आणि सेपरेट व्हायचं बी. तर आता H2SO4 ट्रीटमेंट आलेली आहे. आता कावडंग सलरी ट्रीटमेंट राहिलेली नाही. Then organomercurial fungicide treatment. The seeds are treated with organomercurial like Thyram, Bivestin or Captan at the rate of 3 gram per kg of seed. तर चौथीची सीड ट्रीटमेंट आहे ऑर्गॅनोमर्क्युरियल फंजिसाईड, म्हणजे केमिकल बुरशीनाशकाची ट्रीटमेंट केली जाते. थायरम आहे, बाविस्टिन आहे, कॅप्टन आहे. 3 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणामध्ये जर आपण सीड ट्रीटमेंट केली, दिस ट्रीटमेंट इज गिवन टू कंट्रोल अटॅक ऑफ फंगल डिसीज दॅट इज अँथ्रॅकनोज डिसीज. तर हे ट्रीटमेंट केल्यामुळं थायरम लावणे, बाविस्टिन, कॅप्टन हे लावल्यामुळं जे बियाद्वारे होणारे जे रोग आहेत, बुरशीजन्य रोग जसं अँथ्रॅकनोज आहे, तर ह्या रोगाचा बंदोबस्त थायरम बाविस्टिन लावल्यामुळं प्रादुर्भाव टाळता येत आपल्याला. म्हणून बियाला बीज प्रक्रिया केली जाते ऑर्गॅनोमर्क्युरियल फंजिसाईडची या पद्धतीनं आहे ना. हे केमिकल आहे ना, या पद्धतीनं सीड ट्रीटमेंट केलं जाते आणि पॅक केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बघत असताना व्यवस्थित नोट करत चला, नोटबुक पेन घेऊन बसत चला आणि लिखाण करा बाळांनो. तर काहीच घाबरायची गरज नाही आहे ना. खान्स क्रॉप अकॅडमिक चॅनल तुमच्यासाठी आहे. विदाऊट टेन्शन घेऊन अभ्यास करायचं, रिलॅक्स राहायचं. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जास्त लक्ष द्या. डॉक्टर व्हा, नाहीतर ॲग्रिकल्चरला या. ओके. तर इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स. जय जवान, जय किसान.